नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती आणि इथं माझं सगळं आवरलं होतं आणि अभिला ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्या म्हटलं की खूपच काय टेन्शन नसतं, काय नसतं, निवांत असतो आणि म्हणून मग 9 वाजले होते तरी पण झोपलेला होता आणि तुम्ही बघू शकता किती छान असा झोपलेला होता। पहिले किती क्यूट आहे, हे छोटे छोटे तोंड आहे, हे छोटे छोटे नाक आहे, हे छोटे छोटे पिल्लू आहे, लय गोड आहे बरं का, हे लय छान आहे बरं का, हे आमचं बाळ लय क्यूट आहे बरं का। हे उठ आता, उठ पटकन, बघा उठ उठ। तर उठतच नव्हता, तर शेवटी उठला। मग तो उठला, मग तो ब्रश वगैरे करत होता, तोपर्यंत मी लगेच इथं चहा ठेवून घेतला, कारण की तो उठल्याशिवाय मी पण नाश्ता वगैरे काही करत नसते, थोडीशी कामं होते ते करून घेतले आणि मग सगळ्यात अगोदर इथं चहा ठेवून घेतला। तर चहा माझ्या खूप असे फेवरेट आहे, एक वेळा नाश्ता नसला चालेल आणि चहा म्हणजे माझ्या खूपच जास्त फेवरेट आहे। तर कुणाला चहा आवडतो नक्की मला कमेंट करून सांगा। तर मग लगेच इथं मी चहा ठेवून घेतला, सोबतच दूध गरम करायला पण ठेवलं होतं, दूध पण गरम केलं आणि लगेच मग नाश्त्याला बनवलं। तर सकाळी नाश्त्याला मी यांना दिले होते कोथिंबीरचे पराठे, तर म्हटलं मग त्यांना दिले, त्यांनी नाश्ता केला आणि म्हटलं आम्हाला गरम गरम बनवावे। इकडं आम्ही फ्रेश होत होता तोपर्यंत मग मी छान असे इथं कोथिंबीरचे पराठे बनवून घेतले। तर ते कसं आहेत ना, आमच्याकडे आता कोथिंबीर जास्त स्वस्त झालेली आहे, तर म्हटलं चला आपल्या कोथिंबीरचा पुरेपूर फायदा घ्यायचा, म्हणून मग छान असे इथं मी कोथिंबीरचे पराठे बनवले होते, एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवलेले होते आणि लगेच छान असे पराठे तयार करून झाले आणि इथं लगेच नाश्ता रेडी होता। सोबतच होती हिरव्या मिरचीची छान असा ठेचा होता, थोडेसे फ्रूट्स होते, आबीला दूध आणि मला चहा होता। मग काय आम्ही दोघांनी छान असा नाश्ता एन्जॉय केला। तर असं सकाळी नाश्त्याला काहीतरी वेगळं आणि बनवलं की आबी खूप असं आवडीनं खात असतो, म्हणजे खूप खुश होतो आणि त्याला म्हणजे खूपच पोटभर खातो, खुश झाला की मग आपल्याला पण बरं वाटतं। मग काय छान असा दोघांनी नाश्ता करून घेतला, नाश्ता वगैरे झाला, मग जी राहिलेली कामं होती ती करून घेतली, भांडे घासलेले होते भांडे घासले, थोडंसं किचन क्लिनिंग करून घेतलं, तर आणि कपडे पण धुवून ठेवले होते, तो झोपला होता तेव्हाच कपडे धुवून ठेवले होते आणि त्याचे राहिलेले होते नंतर, मग ते पण कपडे धुवून काढले त्याचे आणि लगेच सुकायला घातले, कपडे वगैरे झाले आणि मग इथं चालली होती त्याची माझी तयारी, त्याला फ्रेश वगैरे केलं होतं आणि इथं त्याची मी तयारी करत होते। तर आम्हाला जायचं होतं बाहेर, तर बाहेर कुठं जायचं होतं हे तुम्हाला समजायलाच, मग त्या अगोदरच मी इथं तयारी करून घेतली, माझी पण तयारी करून घेतली, केस काय नुसतं बांधलेच होते वरती, तर त्यामुळं आणि मग आम्ही निघालो होतो पार्लरमध्ये आणि आम्ही पोहोचलो मग पार्लरमध्ये, म्हटलं ॲब्रोज करून घ्यावं, पुन्हा खूप अशी थंडी पडती म्हणून मग पार्लरमध्ये गेलो आणि येता येता तुम्ही बघू शकता ही हरभऱ्याची भाजी होती, म्हणजे हरभऱ्याची इतके छान होते ना, तर ती भेटली होती 20 रुपयाला, आबीचं चाललं होतं मला घ्यायचं म्हणून, मग घेतली आणि ती चक्क मला 20 रुपयाला भेटली, खूपच महाग होती। तर आमच्याकडं खूप सारा असा भाजीपाला महाग असतो, तर त्यामुळं पण आता लेकराचा हट्ट होता, तर त्यामुळे मग घ्यावाच लागलं। मग त्याला सोलून दिलं आणि मग लगेच अभ्यासाला बसवले, कारण की त्याचे लर्निंग राहिली होती, मग म्हटलं लगेच त्याचा लर्न करून घ्यावा, अभ्यास करून घ्यावा। Water and soap. Good. Water and soap will make it cheap. Brush and comb will keep your heat. But thank you. Please And pardon me. will make the sweetest child of these. child of this Child of these. with clothes With clothes that shine. Have no spot no spot or rent, or rent. with shoes With shoes that shine. be not content. Very good. But Thank you. but polish Polish up your your manners to make a sweetest child of you. Will make sweet. Brush and probe will make it sweet. But thank you, miss. Pardon me. Make a sweeter child of this. I cough of red. Make a sweeter child of this. The clothes that shine, the cough of red. Clothes that shine, cough of फायनली त्याची पोयम पूर्ण लर्न झाली होती, एका घंट्यामध्ये त्याची पूर्ण
पोयम लर्न झाली. आणि मग लगेच त्याला संध्याकाळच्या वेळी थोडीशी भूक लागली होती नॉर्मल, मग त्याला छान अशी मॅगी करून दिली. त्याने मॅगी खाल्ली. तोपर्यंत मी केसांना कोरपड लावून घेतली. तर मी प्रत्येक वेळा लावत असते, तर अशी ओली लावली तरी पण चालते, केस धुण्याच्या अगोदर नाही लावली तरी पण चालते, केस लावून कोरपड लावून तशी जरी ठेवली ना तरी पण चालते. तर मी केस धुतले होते 2 दिवस झाले तेव्हा. आता मला काही केस धुवायचे नव्हते, तर त्यामुळं मग होता घरचा ॲलोवेरा होता, तोच मी कट करून घेतला फ्रेश आणि छान अशी लावून घेतली. तर ॲलोवेराचे खूप असे फायदे आहेत. केस गळत नाही किंवा केसामध्ये कोंडा होत नाही, केसाला फाट्या फुटत नाही, खूप असा फायदा होतो. आणि केस गळतीवर तर एवढा छान असा याचा फायदा होतो ना, तर खूपच भारी असतो. तर मी याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहेत मागच, तर तुम्हाला हवं तर तिथं जाऊन बघा तर कशा पद्धतीनं लावायची. त्यानंतर मग मी ते छोटे छोटे कट करून घेतले आणि छान असं लावून घेत होते. बाकी पूर्ण केसाला नाही लावलं तरी पण चालतं, पण जे आतमध्ये आपल्या डोक्याचा भाग असतो की केसांच्या मुळा, तिथं तर लावायलाच पाहिजे. तर खूप असा फायदा होतो त्याने. तर मग मी पण अशी छान अशी लावून घेतली केसांना. तर केसांना लावली की एकदम थंड पण होतं आणि लगेच धुवायची पण काय आवश्यकता नाही आहे. तर मी आता धुणार नव्हते, पण मी अशीच लावून ठेवत होते. म्हटलं 2 दिवसांनी मी केस धुणार होते, तर त्यामुळं मग मी ते छान अशी लावून घेतली. तर बघू शकता पूर्ण मी केसांना लावून घेतली होती. केस माझे जास्त मोठे असल्यामुळं मग मला पूर्ण केसांना लावायला मग खूप सारी लागते. तर त्यामुळं मग मी जे मेन असते तिथंच लावत असते, जे केसांच्या मुळ्या असते तिथंच लावत असते. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.